श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय पहिला. श्री दत्तावधूत विरचित श्री स्वामी समर्थ सप्तशती ही उपासना करण्यासाठी खूप दिव्य पोथी आहे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. ओम नमो सर्वसिद्धाय स्वाहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अजानुबाहु विशाल नेत्रम अनंत ब्रह्मांडाकार स्वरूपम भक्त काम कल्पद्रुम कामधेनु स्वामी समर्थ शिरसा नमामि. श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती अनेक पाहा लीला करीती गानगापुरी राहती भक्तोद्वारा कारणे अवतार कार्य पूर्ण होत गानगापुराहुनी निघत श्रीशैल पर्वती येत महास्वामी अवधारा. स्वामी गुहेत बसलेले आहेत, दोन बाजूला दोन वाघ बसलेले आहेत आणि त्याच्या समोर काही भक्त बसले आहेत. मल्लिकार्जुनाने नाते पाहोनी स्वामी जाती कर्दळी वनी 300 वर्ष तप करोनी पुन्हा उठती अवधारा. अरण्यात एक ग्रामस्थ होता वृक्षाची फांदी तोडत कुऱ्हाड हातातून सुटत पडे एका वारुळावरती. वारुळात श्री गुरुनाथ होते पहा समाधिस्थ कुऱ्हाड मांडीवरी पडत जागृतैसी होती ते भिल्लासी देऊनी आशीर्वचन करीतो तेथुनी प्रयाण हिमालयात जाऊन काही काळ राहती. हिमालयात स्वामी समर्थ योग्यांसी दर्शन देत राहती एका गुहेत नवल तेथे वर्तले योग्यांसवे चर्चा करीत बैसले होते स्वामी समर्थ. 2 वाघ येऊनी तेथ श्रवणा लागे बैसले समर्थ म्हणती वाघांप्रत काहो प्रकांड पंडित गजावरी बैसोनी फिरत जयपत्रे घेत होताना श्रोते व्हावे सावधान. आठवावे गुरुचरित्र आख्यान 2 ब्राह्मण येऊन चर्चा केली गुरुसवे. ते ब्राह्मण पुढील जन्मात वाघरूपे जन्म घेत तेची पुन्हा समर्थांप्रत येऊनी गुहेत मिळती ते. वाघांसी पूर्वजन्म आठवत मनुष्यमानी बोलू लागत म्हणती त्रिविक्रम यतिप्रत छळले होते आम्ही हो. आम्ही बैसलो पालखीत त्रिविक्रम यतीसी चालवीत नेले गानगापुरात वाद करण्या लागोनी नृसिंह सरस्वती समर्थ पुरती आमुची जिरवीत. तो जन्म आमुचा जव संपत ब्रह्मसंबंध जाहलो अनेक शतके यातना भोगीत होतो आम्ही त्या योनीत. वाघ जन्म पुढे मिळत हिमालया माझारी आम्हा घडले दर्शन क्षमा करा आम्हा लागोन. तुम्ही नृसिंह सरस्वती भगवान ओळखिले आम्ही तुम्हासी ऐसे म्हणून वाघ समर्थ चरणावरी लोळत सद्गती त्या देत. समर्थ स्वामी सद्गुरु म्हणती पुढील जन्मात पंडित व्हाल काशीत तेथे दर्शन मिळत ऐसे सांगती तयांना. हिमालय पर्वतात एक योगी तप करीत दत्त दर्शन व्हावे म्हणत उग्र तपस्या करीतसे परीन होई दर्शन. उबगे तो जीवा लागून गंगेत करण्या आत्मार्पण सिद्ध पाहतो जाहला तव आकाशवाणी होत दत्त म्हणे मी समीपत आहे एका गुहेत तेथे येऊनी भेटावे.
ऐकोनी आकाशवाणी, योगी तृप्त झाला मनी. अरण्यात जाऊनी, गुहा पाहता शोधितसे. तव एका गुहेत, बैसले दिसती स्वामी समर्थ. योगी साष्टांग दंडवत, करुणी नमन करीतसे. 3 शिरे 6 हात, आकाशवर्ण रूप दिसत. समाधी योग्यासी लागत, तृप्त पाहतो होतसे. काही काळ हिमालयात, जडमूढ जीवा उद्धरित. कधी प्रकट कधी गुप्त, स्वामी समर्थ अवधारा. छेला खेडा ग्रामात, दिव्य ज्योत प्रकटत. श्री स्वामी समर्थ, प्रकट होती तेथवरी. 8 वर्षांचे रूपात, स्वामी तेथे प्रकट होत. अनेक लीला दावित, भक्तोद्वारा कारणी. श्री स्वामी समर्थ, हिमालयी जव संचार करीत. चंचल भारती म्हणत. लोक तेव्हा स्वामींना, हरिद्वारात एक ब्राह्मण. पुरे स्वामींसी आपण कोण, अति गर्वे करोन. पुसो लगे स्वामींना, स्वामी म्हणती तयासी. सांगतो तुझ्या वृत्तांतासी, तू व्याध होतासी. मारिले अनेक जीवांना, दरोड घातले अनेक. पापे केली अनेक, तुझी पाप वृत्ती न जात. मारिले गायीसी काल तू. ऐसे ऐकोनी वचन, थरथरा कापे ब्राह्मण. होई पश्चाताप पूर्ण, त्या ब्राह्मणा त्यावेळी. स्वामी तीर्थ देती, गाय जिवंत करीती. द्विजा सन्मार्ग लाविती, ऐसा दयाळ श्री गुरु. एके दिनी एक भक्त, स्वामींचे आपुले घरी नेत. स्वामी तया ते दाखवीत, एक सर्प गृहामाजी. पाहुनी सर्प तेथवरी, मारवयासी धावती सारी. स्वामी म्हणती सत्वरी, मारू नका म्हणून या. सर्पासी त्या उचलित, आणि भक्ता ते सांगत. हा तुझा बाप असत, सर्प योनी माझारी. तुझे संरक्षण करीत, आहे हा येथ प्रेत. ऐसे भक्ता सांगत, समर्थ स्वामी तेथवरी. सर्प पायी लागत, मुक्ती द्या म्हणून प्रार्थित. तव त्यासही मुक्त, केला पहा स्वामींनी. असता स्वामी हिमालयात, नवल असे वर्तत. पारधी गोळ्या झाडत, पाहुनी कळप हरिणांचा. परी गोळ्यांना लागत, सर्व हरिणे बागडत. येती चरत चरत, स्वामी जवळी ते धवा. हरिणांचे कळपात, बैसले दिसती स्वामी समर्थ. पाहुनी शिकारी चिडत, गोळ्या झाडू लागले. परी समर्थ हसत, हरिणी तेथे खेळत. सर्व गोळ्या व्यर्थ, होऊन जाती तेथवरी. जो समर्थांचा अंकित, मृत्यू त्यासी काय करीत. 2 खडे समर्थ फेकित, क्षणोनी या पारध्यांना. तव ते होती स्तंभित, भूमसी चिकटोनी जात. मग स्वामीसी शरण येत, दया करा म्हणून या. स्वामी म्हणती तयांसी, आचारा अहिंसा व्रतासी. तेथे सद्गती तुम्हासी, प्राप्त होईल निश्चय. असो शिकारी गेले, स्वामी कळपापाशी आले. सर्व हरिणा म्हणाले, उद्धार होईल तुमचा हो. पुढील जन्मात मनुष्यत्व, प्राप्त होईल तुम्हा प्रत. आणि माझे दर्शनार्थ, याल तुम्ही निश्चय.
ऐसे म्हणून कळपाप्रत आनंदाने जा म्हणत, स्वामीही आपुल्या गुहेत ध्यानस्थ पहा जाहले. काही काळ हिमालयात गुप्त रूपे तप करीत, तेथून या मग निघत दक्षिण दिशेसी श्री स्वामी. अनेक तीर्थ सिद्ध करीत स्वामी येती द्वारकेत. पाहुनी वेरावळ सोमनाथ नाथ द्वारा पाहिले. तया नारन सरोवरात जलावरी स्वामी बैसत. भक्त होती विस्मित पाहुनी नीला स्वामींची. तैसेची अब्बू पर्वतावर समर्थ स्वामी दिगंबर. काही काळ लोकाद्वार करीत तेथे राहिले. अनेक तीर्थस्थाने पाहात मंगळ वेढ्यासी येऊन राहात. ग्रामासमीप अरण्यात होते राहिले श्री स्वामी. देव मामलेदार नामे भक्त ध्यानी स्वामीसी पाहत. मानस पूजा करीत प्रतिदिनी नित्य स्वामींची. एकदा असता ध्यान करीत शालिग्राम त्यासी देत. ठेवी पूजेत नित्य ऐसे सांगती तयाला. देव मामलेदार मनी म्हणत, कोण हे योगी समर्थ ध्यानी मजला दिसत. पूजा माझी स्वीकारिती. ऐसे मनी चिंतित तव स्वामी प्रकट होत. मंगळ वेढ्यासी यावे म्हणत, शालिग्रामी ते घेऊन या. मंगळ वेढ्यासी जाई भक्त ध्यान करी अरण्यात. शालिग्राम आणला का ध्वनी येत, मग नेत्र उघडून पाहतसे. पाहता स्वामी समर्थांची मिठी घाली चरणांची. म्हणे दत्त प्रभू आपण येथी अरण्यात राहता का. चला मज सवे म्हणत दत्त प्रभू उत्तर देत. अक्कलकोटी राहीन म्हणत काही काळानंतर मी. देव मामलेदार ध्यानस्थ बसलेले आहेत. त्याच्या समोर स्वामी समर्थ प्रकट होऊन त्यांना शाळीग्राम देत आहेत. पूर्वजन्मींचा तव योग मार्ग तोची दिधला तुझ प्रद. तू राही आनंदात सदैव तू जवळी मी तुझ्या. ऐसे सांगून स्वामी समर्थ तेथेची पहा होती गुप्त. देव मामलेदार विस्मित होऊन जाती ते धवा. जनी नामे विठ्ठल भक्त राही मंगळ वेढ्यात. एकादशी सवारी करीत पंढरपुरा जातसे. जनाबाई वृद्ध झाली परिवारीन सोडली. विठ्ठल रखुमाऊली अंतरी सदा ध्यातसे. एकदा आषाढ वारीसी जनी चालली पंढरपुरासी. वादळ वर्षा मार्गासी अति पहा होतसे. जनी म्हणे विठ्ठलासी आवरी वादळ ऋषिकेशी. कैसे यावे पंढरपुरासी म्हणून या प्रार्थितसे. ऐसी प्रार्थना करीत तव प्रकटले स्वामी समर्थ. म्हणती जने चराचरात पाहे विठ्ठल भरलेला. ऐसे म्हणून वरद हस्त जनाबाईंच्या शिरी ठेवित. तात्काळी समाधी लागत ऐसी लीला स्वामींची. श्री समर्थ सप्तशती ग्रंथ समर्थांचे लीलामृत. श्रवणे पठणे भाग्यवंत भक्त पहा होतसे. अडली कामे पूर्ण होती मनोरथ. कृपा करी स्वामी समर्थ पठन करिता ग्रंथाचे. अध्याय पहिला. ओवी संख्या 70. स्वामी जंगलात उभे आहेत आणि त्यांच्या अवतीभवती खूप साप आहेत. त्यांच्याबरोबर भक्त आहे आणि त्या भक्ताने एक साप उचललेला आहे.
घराच्या दरवाजात त्याची बायको उभी आहे. साप उचललेला भक्त पागोटे झटकतो तेव्हा सोन्याचा साप बाहेर पडतो. हे दृश्य त्याची बायको आश्चर्याने पाहत आहे. येथे हा अध्याय समाप्त होत आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.